Today is a great point of sports and youth affairs. आज आम्ही डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा अंडर दी गायडन्स ऑफ ऑनरेबल म्युनिसिपल स्पोर्ट्स रमेश तवडकर सर एक कॉन्फरन्स ऑर्गनायज केला. व्हेरी युनिक अँड व्हेरी थॉटफुल कॉन्फरन्स किंवा वर्कशॉप म्हणूया आता आम्ही 3 दिसाचे जे पयलीं केन्ना जावं नाशिल्ले. आणि आज ह्या मुखेल सोयरे म्हणून आज ह्या कार्यक्रम आमचे विजनरी चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत सर आशिल्ले. तांचे मार्गदर्शनय हें आपलें सांगपाचें म्हटल्यार मुद्दम तुमकां सांगन दिसता की आय मायसेल्फ इज आय रीड लॉट अबाउट रिसर्च, आय डीड रिसर्च आनी म्हाका दिसता की स्पोर्ट्स फक्त एक स्पोर्ट्स म्हणून न पळयता आसतना देर आर आतां पयलीं सारको स्पोर्ट्स उरूना. सो देर इज अ सायन्स, स्पोर्ट्स सायन्स म्हणून जो कन्सेप्ट आसा. आतां हालींच आमी बेंगलोर गेल्ले, नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स NCOE बेंगलोर. थंय जे स्पोर्ट्स सायन्स जे तांच्यानी डेवलप केल्ले आसा, फिजिओथेरपी म्हणा की वेगवेगळे स्पोर्ट्स सायन्स, ताच्याच एक दृश्टिकोनांतल्यान म्हाका दिसता आज आमी 3 days कॅपेसिटी बिल्डींग वर्कशॉप फॉर फिजिकल एज्युकेशन टिचर्स आणि आमचे जे कोचीस आसात वेगळ्या ते एक्सेस कोचीस वेगळ्या फिल्डान काम करतात. फिजिकल एज्युकेशन टीचर स्कुलान नर्चर करतात भुरग्यांक. बेजीक जो आमी म्हणटात ल्हानपणांतल्यान जर कोणा कडल्यान ते पयलीं शिकतात जाल्यार फिजिकल एज्युकेशन टीचर. आतां शिकयता आसतना फक्त एक स्पोर्ट्स म्हणून जर पळयलो आनी तातूंत जर आमी सायन्स जर तातूंत आयडेंटिफाय केलें ना किंवा सायन्स कशें काम करता, बायोमेकॅनिक्स, फिजिओथेरपी, लोडिंग किंवा पिरियडायजेशन, हे सगळ्यो गोश्टी ज्यो आसात पळय त्यो गोश्टी जर खबर ना कोचिसांक आणि फिजिकल एज्युकेशन टिचरांक जाल्यार म्हाका दिसता परफॉर्मन्स जो आसा, आउटपूट तो म्हाका खंय तरी हालता. इनपूट जो आसा, प्रोसेस जो आसा तो सारको आसपाक जाय. आज जर पळयशात तुमी 1 सेकंदान किंवा मिली सेकंदान किंवा 0.01 सेकंदान सुद्दां कोण तरी मॅडल चुकता. ते कित्याक चुकता हाजो प्रश्न आणि ताचें उत्तर जें आसा हें स्पोर्ट्स सायन्सांतल्यान मेळटा, बायोमेकॅनिक्सांतल्यान मेळटा. बॉडी स्ट्रक्चर कशें आसा, बॉडीक कितें जाय किंवा बॉडी कशी नर्चर करपाक जाय एक एथलेटान, कितें करपाक नाका हेंय म्हाका दिसता स्पोर्ट्स सायन्सांतल्यान कळटा. सो सायन्स आनी स्पोर्ट्स हे एका अशें वेगळे न्ही. स्पोर्ट्सान जर परफॉर्म बरो करतलो जाल्यार म्हाका दिसता तितलोच सायन्साचो ताका खूब गरज आसा. म्हणून स्पोर्ट्स सायन्सान खूब डेवलपमेंट जाल्लो आसा आतां. सो आजचो जो वर्कशॉप आसा, what it will give to the coaches and physical education teacher is the basic insights in what they are doing. आता कशें चल्लां की वी ट्रेन, आमी कोणाक तर धांवपाक लायतात. एथलीट जो आसा तो धांवता 100 मीटर 200 मीटर, बट ते 100 मीटर 200 मिटरान सायन्स आसा. ते सायन्स जर भितर हाडल्या हातूंत जाल्यार म्हाका दिसता परफॉर्मन्स बरो जाता. आनी हाजेरूच आमी आज पुराय फोकस दिवन हे वर्कशॉप आयडेंटिफाय केला आणि वर्कशॉप करतात. भारत देशांतले नामनेचे रिसोर्स पर्सन आज हांगा आयिल्ले आसात. पुराय नॅशनल स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी म्हण किंवा वेगळ्या फिजिकल एज्युकेशन डिपार्टमेंटांचें काम करतात प्रोफेसर्स, एक्सपर्ट्स आणि स्पेशली सेशन हातून आसात एथिक्स इन स्पोर्ट्स. म्हणल्यार आमी जेन्ना खेळ खेळयतात एथलीटा कडेन वागणें, तांचे बरोबर तांचो परफॉर्मन्स किंवा आज खुबश्यो गोश्टी तांकां कळपाक जाय आणि त्या खातीर एक एथिक्स इन स्पोर्ट्स एक स्पेशल सेशनूय प्रोफेसर इना चर्वल फ्रॉम बिट्स आणि तेवूय घेवपाचे आसात. पुराय जर म्हाका हें कॉन्क्लुजन करपाक दिसत जाल्यार ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत सरांचे सांगलें की स्पोर्ट्साक फक्त स्पोर्ट्स म्हणून न पळयता आसतना एका प्रॉपर सायंटिफीक मेथडांतल्यान ताका डेवलप करपाची गरज आसा एथलीटाक. सो त्याच्याच माध्यमांतल्यान आजची कार्यशाळा. आणि तशेंच आमचे दोतोर रमेश तवडकर आसा ते स्वता फिजिकल एज्युकेशन टिचर आसले कारणान तांकांय हाजी खुबशे आयडिया आसा की एक फिजिकल एज्युकेशन टीचर कसो काम करता. तांणी आपले कांय मोलादीक मत हांगा मांडली. सो आमच्या विजनरी लिडरशीप डॉक्टर प्रमोद सावंत सर आणि आमच्या स्पोर्ट्स मिनिस्टराच्या गायडन्साच्या अंडर आमी खुबश्यो फाटले वर्सभर स्पोर्ट्स डिपार्टमेंट खुबश्यो कार्यावळी केल्यात. खुबशे आमी रिजल्ट्स हाडल्यात, रिजल्ट ओरिएंटेड आमी काम केल्लें आसा. मुद्दम सांगन दिसता तुमी जर पळयशात खुबशे लोकांक दिसता की इन्फ्रा, हांव पुराय भारत देशभर वेगळ्या स्टेटींनी गेलां. गोंयांत जो इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा इतलो लागीं म्हळ्यार 10 किलोमिटराचेर 15 किलोमिटर कॉम्प्लेक्स मेळटा, इंडोर कॉम्प्लेक्स. आणि जेन्ना त्या कॉम्प्लेक्सांनी वेगळ्यो सुविधा आसात. काही लोक म्हणन की थोडेशे मेंटेनन्स आसात. येस, 2014 जेन्ना लुसोफोन हे गेम्स जाल्यो, त्यानंतर नॅशनल गेम्स जाल्यो, वेगळ्या कडेन जेन्ना आमी आमचे हे आसात थंय आज खूब वर्सां जाल्ल्या कारणान ते मेंटेनन्स थोडेशे आमी चालू केल्ले आसा प्रायोरिटीचेर. रायट फ्रॉम काणकोण टू पेडण्यां नवीन प्रकल्पय आयिल्ले आसात आणि जे एक्झिस्टींग इन्फ्रा जे आसा तेजेरूय आमचें खूब काम आसा आणि ते काम आमी सुरू केल्लें आसा. म्हणटकीर इन्फ्रा आमचे कडेन खूब बरो आसा. पेड्याच पळयात, पेड्या वी हॅव एवरीथींग, ऑलमोस्ट ऑल स्पोर्ट्स वी हॅव बॅडमिंटन, टेबल टेनीस, स्विमींग, बॉक्सिंग, जुडो,
क्रिकेट, वी हॅव हॉकी, वी हॅव खेलो इंडिया सेंटर हियर, योगासना सेंटर खेलो इंडियाचे मडगांव आसा. खेलो इंडिया सेंटर ऑफ एक्सलन्स भारतांतले 12वें सेंटर ऑफ एक्सलन्स जे आमी 22 सुरू केल्लें म्हाका याद जाता तेन्ना आज ते बरे भशेन चलता. पुराय भारत देशभर तांच्यांनी आपली नामना कमयली आनी कितलींशीं भुरगीं स्विमिंगान नॅशनल चॅम्पियन जाल्या ह्या सेंटरांतल्यान. बॅडमिंटनाक तांच्यांनी रिप्रेझेंट केल्लें आसा गोंयभर. सो खुबशे लोकांक दिसतालें की खुबशे फिजिकल एज्युकेशन टिचर ते बेजिकली ट्रेनिंग घेवन येता म्हणजे स्पोर्ट्स आनी सायन्स हे खुबशे लोक जोडिनात आनी ते जोडपाचें काम आज ह्या 3 डे वर्कशॉपांतल्यान केल्लें आसा. चीफ मिनिस्टर सरान जे सांगले ते प्रमाणे की हे भुरगे हे जे टिचर जे आसात जे ते मास्टर ट्रेनर म्हणून जातले आनी हांचें काम आसतलें मागीर तालुका भर बाकीच्या टिचरांक ट्रेनिंग दिवपाची किंवा बाकीच्या लोकांक कशें तें सांगपाचें. सो आज मास्टर ट्रेनराची तयारी केली वतली आनी तांकां मागीर आमी सांगले वतले. सर हे 3 दिसाचे वर्कशॉप ब्रिजींग सायन्स अँड स्पोर्ट हाच्या बद्दल तुमी आमकां इन्फॉर्मेशन दिल्या. जे एटेंडन्स आहा टिचर्स आनी कोचीस जे एटेंड करतात तांच्यांनी कितें गेन करपाक कित्याक तुमी पॅनलिस्टान आहा. एज अ डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स हांव पुराय गोंयभर वता. वेगळ्या वेगळ्या कोचिसांचें कोचिंग पळयल्यात किंवा फिजिकल एज्युकेशन टिचर जे कशें काम करतात ते पळयल्यात. ताकाच एक ॲड करपा खातीर म्हाका दिसता स्पोर्ट्स सायन्साचो एक वर्कशॉप जावपाक जाय आशिल्लो. कारण खुबश्या कोचिसांक खुबश्या फिजिकल एज्युकेशन टिचरांक हाजें थोडेशें बरें ज्ञान दिवचें किंवा तेंचे कडेन आसा ना अशें न्ही पूण ताचे पेक्षा बरें आज भारत देशांत खूब गोश्टी घडटात किंवा गोंयभर आनी पुराय वर्ल्डभर खुबश्यो एडवान्स टॅक्नोलॉजीज आयल्यात की स्पोर्ट्स बरो कसो जावचो, परफॉर्मन्सीस कशे बरे जाता. आज जर तुमचे पळयशात कॉमनवेल्थ गेम्स जाल्यो. कॉमनवेल्थ गेम्सान वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स आमच्या इंडियन एथलीटान दिलो अंडर दी लिडरशीप ऑनरेबल प्रायम मिनिस्टर. जेन्ना आमी पुरी खेलो इंडिया मिशन तयार केलें. खेलो इंडियाचें मिशन आतां जर आमी जर पळयशत एक पिरामीड आसा खेलो इंडियाचो ताच्या अंतर्गत इतले आमी अचीव केले. आनी आतां तुमी जर पळयशात फुडल्या 5 वर्सांक स्पोर्ट्सान जो बजेट अलोकेट केल्लो आसा गव्हर्मेंट ऑफ इंडियान इट इज ह्यूज. वाय? बिकॉज इंडिया इज प्रिपेरींग फॉर 2036 ऑलिम्पिक्स. 10-year प्लॅन इज गोईंग टू कम अप. खेलो इंडिया मिशन एक राबयला आनी खेलो इंडिया मिशनाच्या अंतर्गत इतलोसो खेळा खातीर प्रोत्साहन दिवपाक बजेट प्रोविजन केल्लें आसा. म्हणटकीर अशा सारके वर्कशॉपांतल्यान एक बरी गोश्ट जी आज जातली ती आमचे फिजिकल एज्युकेशन टीचर आनी जे कोचीस आसा तांकां एक सायन्साक कशें स्पोर्ट्सा कडेन जोडून आउटपूट कसो बरो येवपाक जाय परफॉर्मन्स बेस्ड तें पळयलें वता. आज रिसर्च खूब जाल्लो आसा. तो रिसर्च फायंडिंग्स तेंचे कडेन शेअर केले वतले. फक्त थियरिटिकल लेक्चर्स ना तांकांच प्रॅक्टिकल सेशन्स पुराय 3 दीस आसतले आनी अशें करून तो बरो तरेन वर्कशॉप फिजिकल एज्युकेशन टीचर आनी कोचिसांक जातलो. आनी हेच लोक मास्टर ट्रेनर मागीर बाकी टिचरांक ट्रेन करतले. तालुका भरी वेगळी वेगळी जी स्कुलां आसात थंय बीन ट्रेनिंग जातल्यो टिचर्साच्यो. अशें तरेन पुराय डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स आमी हो एक कडेन एक राबोवपाचें आसा. सो जेन्ना आमी विकसीत इंडिया T47 उलयता तो स्पोर्ट्साचो कॉन्ट्रिब्युशन कितको आसतलो. स्पोर्ट्स आनी यूथ अफेर्स ही 2 विंग. एक म्हणटा स्पोर्ट्स जे हांव उलयतालो आनी दुसरो आसा तो विंग यूथ अफेर्स. यूथ अफेर्स इज अनदर डिपार्टमेंट सेल्फ इन गव्हर्मेंट ऑफ इंडिया. स्पोर्ट्स डिपार्टमेंट आनी यूथ अफेर्स डिपार्टमेंट. जेन्ना आमचे आदरणीय प्रधानमंत्री विकसीत भारताचेर उलयतात किंवा आमचे आदरणीय मुख्यमंत्री जर प्रमोद सावंत सर विकसीत गोवा 2037 उलयतात. आतां विकसीत जातले जाल्यार येस स्पोर्ट्स वील प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आनी स्पोर्ट्स इन वॉट फॉर्म? स्पोर्ट्स म्हणल्यार यूथ येतात. यूथ म्हणजे जे आमची युवा पिढी जी आसात आज जो भुरगो 12 किंवा 14 वर्सांचेर आसा जो खेलो इंडिया खातीर एनरोल जाल्लो आसा किंवा खेळटा तो भुरगो जेन्ना 36 ऑलिम्पिक्स येतले तो 24 वर्साचो 22 वर्साचो 26 वर्साचो तो इंडियेक रिप्रेझेंट करतलो. आनी ह्या भुरग्यांचो रोल तितलोच म्हत्वाचो आसतलो. आनी जेन्ना 2047 जेन्ना मनयतले भारत देश विकसीत जातलो आनी आमी त्या पावण्यार पावतले विकसीत भारत 2047 स्वप्न जेन्ना आमी पुराय करतले ते वेळार हेच युथाचो खूब सहयोग आसतलो. आनी स्पोर्ट्सांतलें योगदान कारण स्पोर्ट्स फक्त मॅडल विनरूच जावपा खातीर न्ही. स्पोर्ट्स एक भुरग्याक डिसिप्लीन शिकयता टेम्परामेंट शिकयता. तांचे मदीं तेंची जिद्द जी आसा ती जिद्द पेलून ते कशें फुडें व्हरपाक जाय आयुश्य कशें जगपाक शिकयता. सो स्पोर्ट्स फक्त एक मॅडल जिखपा खातीरच न्ही तर ओवरऑल एक मनशाचो डेव्हलपमेंट आनी फीट इंडिया मुवमेंट जो विकसीत भारत जर 47 आमी पळयतले जाल्यार विकसीत भारत जर करपा खातीर एक फीट गोंय फीट भारत जाय आमकां. म्हणजे एक मनीस फीट उरचो पडटलो कारण ह्युमन डेव्हलपमेंट फक्त इन्फ्राचें डेव्हलपमेंट आसना. ह्युमन डेव्हलपमेंट तितलो जावपाक जाय. मेंटल डेव्हलपमेंट आमचे जे सोशल पर्स्पेक्टीव जे आसा ते सगळे बरे भुरगे जे आज जेन अल्फा म्हणात जेन झी म्हणात हे भुरगे फाल्यां आमचे भविश्य तांकां बरे तरेन बरो मार्ग दिवन आनी ते बरे तरेन फुडें वचपाक जाय. तेन्नाच आमचो
2047 विकसीत भारत घडोवपाक आमकां मदत जाता. सर तुमकां आनीक विचारचें दिसता सद्याक नशा मुक्त कॅम्पेन चालू आहा, तुमचो डिपार्टमेंट अवेअरनेस करीत आहा, हाजेर तुमकां कितें सांगचें दिसता? नशामुक्त अभियान आमचे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ऑफ इंडिया काल तांणी पळयला आसत पुराय भारत देशभर कॅम्पेन सुरू केला. नशामुक्त युवा आणि विकसीत भारत अभियान हे खातीर नशामुक्त युवा जावप खूब म्हत्वाचें. पुराय भारत देशभर काल 11 वरांचेर माननीय प्रधानमंत्री हांणी सगळ्यांक संबोधन केलें आनी तें संबोधन करता आसतना खूब बरे विचार तांणी मांडले. तशेंच आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर हांणी आपले विचार काल भुरग्यां कडेन मांडले. एकूच ध्येय आसा की जेन्ना विकसीत भारत घडयतलो ते वेळार नशामुक्त युवा, आज इतलो हुशार भुरगे खूब वेळा त्या वायट संगतीक लागून अशा ह्या नशेच्या हितून प्रभावान फुडें वतात आनी ते फुडें वता आसतना आमच्या ह्याच देशाची मागीर जे फ्युचर आसा ते जर आमी अशे तरेन वाटेक लागले जाल्यार आमचे मागीर ते देशाचें फ्युचरूच जे आमी म्हणटा आतांचें जे जनरेशन ते खंय तरी ढगमळटलें. म्हणून नशामुक्त युवा हो पुराय फुडल्या 100 संडे जे जावपाचे आसात, 100 आयतार अशें म्हणुयात आमच्या हातून, आमी ते प्रत्येक संडेक नशामुक्त युवा करपा खातीर कार्यक्रम जातले. डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स एंड यूथ अफेर्स बींग अ नोडल ऑफिसर, नोडल डिपार्टमेंट, माय भारत म्हणून सगळ्यांक खबर आसपाक जाय. माय भारत पुराय भारत देशभर एक ताज्या अंतर्गत हे कार्यक्रम जातले आनी स्पोर्ट्स डिपार्टमेंट ताका कॉर्डिनेट करून हे सगळे पुराय गोंयभर घडोवन हाडटले. वेगवेगळे हेल्थ डिपार्टमेंट म्हणा, एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणा, स्कील डेव्हलपमेंट म्हणा, किंवा वेगळे वेगळे डिपार्टमेंट, सोशल वेलफेअर, सगळे मेळून आमी विकसीत गोंय आनी विकसीत भारत करपाक फुडें वतले. आनी तेज्या खातीर आमकां जाय नशामुक्त युवा, कारण युवा पिढी जी आसा ते आमचे एनर्जी अँड दॅट इज वॉट इज गोइंग टू मेक अस विकसीत भारत आनी विकसीत गोवा बाय 2037 आनी विकसीत भारत बाय 2047.